श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आहे नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार. श्रावणाचा पहिला सोमवार खूप खास असणार आहे, कारण यावेळी नागपंचमीचा संयोगही जुळून आला आहे. यावेळी श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकत्र साजरी केली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या जन्मकुंडळीत काळ सर्पदोष, पितृदोष यांसारखे कोणतेही मोठे दोष असतील तर आजचा श्रावण सोमवार त्यापासून मुक्त होण्यासाठी सर्वोत्तम असेल. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही या दिवशी काळ सर्पदोष आणि पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी भगवान शिव आणि नागदेवाची पूजा केली तर तुम्हाला या दोषापासून आराम मिळेल. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पितृदोष आणि काळ सर्पदोषापासून मुक्त होण्याचे काही सोपे मार्ग जाणून घेऊया. नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार एकत्र आल्यावर महिलांसाठी आणि सर्वांसाठी अत्यंत प्रभावी उपाय व तोडगे आपण पाहूया. आधी शिवाला जल चढवा, मग नागदेवतेला हळद अर्पण करा. अडकलेली कामे मार्गी लागतील. घरातील कटकटी आणि भांडणे दूर करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी शिवपिंडीवर दूध आणि नागदेवतेला लाह्या साखर अर्पण करून तो प्रसाद घरातील सर्वांना द्या. घरात पैसा टिकत नसेल तर नागपंचमीच्या दिवशी महादेवाला बेलपत्राचे पान नक्की वाहा. पती पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी उपाय. पहिल्या श्रावण सोमवारी शिवपिंडीवर 21 बेलपत्रे आणि नागदेवतेला आघाड्याची पाने वाहा. काळ सर्प दोषावर महाउपाय. शिवपिंडीवर चांदीची किंवा मातीची नाग नागिन जोडी ठेवून त्यावर दुधाचा अभिषेक करा. राहू केतूचा त्रास कमी करण्यासाठी उपाय. महादेवाला दुर्वा आणि निळी फुले वाहा. मुलांच्या अभ्यासासाठी आणि बुद्धीसाठी महादेवाला थोडे मध अर्पण करा आणि त्या मधाचा टिळा मुलांच्या कपाळावर लावा. अचानक येणाऱ्या संकटांपासून रक्षण. नागदेवतेच्या चित्रावर मूर्तीवर 7 वेळा हळद कुंकू वाहून ओम नवकुलाय नमः म्हणा. घरातील आजारपण दूर करण्यासाठी उपाय. महादेवाला जलाभिषेक करताना 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप नक्की करा. नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी उपाय. श्रावण सोमवारी महादेवाला पांढरे तीळ आणि भात अर्पण करा. कोर्ट कचेरी आणि केस जिंकण्यासाठी या दिवशी नागदेवतेला दूध लाह्या अर्पण करून पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. दारिद्र्य दूर करण्यासाठी कोणते उपाय करायला पाहिजेत. नागपंचमीला मुख्य दाराच्या दोन्ही बाजूने हळदीने नागाचे चित्र किंवा प्रतिमा लावा. विवाह जमण्यास उशीर होत असल्यास सुवासिनी महिलांनी महादेवाला आणि पार्वती मातेला लाल चुनरी व सौभाग्याचे साहित्य हळद कुंकू नक्की वाहावे. नकारात्मक ऊर्जा पळवण्यासाठी उपाय. संध्याकाळी घरात कापूर आणि कडुनिंबाची पाने एकत्र करून त्याचा धूर करा. घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी मुख्य दारावर थोडी हळद आणि तांदूळ ठेवून नागदेवतेची प्रार्थना करा. भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी बहिणीसाठी उपाय. नागपंचमीला नागदेवतेला दूध लाह्या अर्पण करून भावाच्या सुखासाठी प्रार्थना करा. मानसिक ताण आणि भीती घालवण्यासाठी उपाय. महादेवाला जलाभिषेक केल्यानंतर पिंडीचा स्पर्श करून तो हात स्वतःच्या डोक्यावर फिरवा. कर्जमुक्तीसाठी तोडगा. श्रावण सोमवारी महादेवाला 1 तांब्या पाण्यात थोडे गंगेचे पाणी आणि गूळ टाकून अर्पण करा. घरात सुख शांती राहण्यासाठी उपाय. पूजेच्या वेळी देव्हाऱ्यात तुपाचा अखंड दिवा लावून ठेवा. अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी उपाय. नागदेवतेला 7 लाह्या आणि थोडे तूप अर्पण करा. शनीचा प्रकोप कमी करण्यासाठी उपाय. महादेवाला काळे तीळ आणि जल अर्पण करा. दृष्ट काढण्यासाठी घरातील लहानांची किंवा आजारी माणसाची दृष्ट काढण्यासाठी दुधाचा व लाह्यांचा उतारा करून तो बाहेर टाका. कामात यश मिळवण्यासाठी उपाय. महादेवाला वाहिलेले बेलपत्र खिशात किंवा पर्समध्ये ठेवा. संतान सुखासाठी तोडगा किंवा उपाय. श्रावण सोमवारी पती पत्नीने एकत्र शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक करावा. यामुळे संतान सुख लाभते. भविष्यातील संकटापासून बचावासाठी उपाय. नागपंचमीच्या दिवशी कोणत्याही सापाला इजा पोहोचू नका. निसर्गाचे रक्षण करा.
लक्ष्मी कृपेसाठी उपाय. नागदेवतेच्या पूजेनंतर घरातील तिजोरीला पूजा करावी. घराच्या तिजोरीची पूजा करावी. अंधश्रद्धा व भीती घालवण्यासाठी उपाय. जिवंत सापाला प्रत्यक्ष दूध पाजण्याऐवजी प्रतिमेला दूध अर्पण करा. पितृदोषावर मात करण्यासाठी उपाय. पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाला व्रत पूजा करून गायीला हिरवा चारा खायला द्या. मुलांचा चंचलपणा कमी करण्यासाठी उपाय. मुलांच्या हाताने महादेवाला बेलपत्र वाहावयास लावा. घरातील अन्नधान्य वाढवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी महादेवाला धान्याचा नैवेद्य दाखवून तो सर्वांना वाटा. शेतात पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांसाठी शेताच्या ईशान्य कोपऱ्यात नागदेवतेचे स्मरण करून थोडे दूध लाह्या टाका. आरोग्य सुधारण्यासाठी उपाय. महादेवाला वाहिलेले जल थोडेसे तीर्थ म्हणून प्राशन करा. आरोग्य सुधारेल. आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपाय. पूजेच्या वेळी नाग गायत्री मंत्राचा किंवा सोप्या ओम नागदेवताय नमः 11 वेळा जप करा. आत्मविश्वास वाढेल. रात्री झोपण्यापूर्वी महादेवाचे नाव स्मरण करा. संकट मोचनासाठी महादेवाला 5 आघाड्याची पाने आणि 1 बेलपत्र एकत्र वाहा. घरात समृद्धीसाठी सायंकाळी शिव मंदिरात दिवा लावा. घरातील भांडणे कायमची मिटवण्यासाठी उपाय. नागदेवतेला दुधाची खीर दाखवून घरातील सर्वांनी ती एकत्र खावी. इच्छापूर्तीसाठी तोडगा. 1 स्वच्छ बेलपत्रावर चंदनाने ओम लिहून ते महादेवाला अर्पण करा. अज्ञाताची भीती घालवण्यासाठी पहिल्या श्रावण सोमवारी उपवास ठेवून संध्याकाळी शिवाची आरती करा. पुण्य लाभासाठी दान. पूजेनंतर गरजू व्यक्तीला दूध किंवा अन्नाचे दान नक्की करा. बेलपत्र वाहण्याची अचूक पद्धत. बेलपत्राच्या गुळगुलीत भागावर पांढऱ्या चंदनाने ओम लिहून तो गुळगुलीत भाग शिवलिंगाला टेकून उलटे बेलपत्र वाहावे. आज सोमवारी तब्बल 23 वर्षानंतर आलेल्या नागपंचमीला अडकलेली कामे मार्गी लावणारा हा अत्यंत गुप्त उपाय नक्की करा. कोणता आहे उपाय ते पाहूया. एका पितळेच्या भांड्यात चांदीच्या नागनागिनीची जोडी ठेवा. तसेच त्यावर गव्हाच्या पिठाचा गोड शिरा आणि थोडे शुद्ध तूप ओता. हे भांडे सोमवारी सकाळी महादेवाच्या मंदिरात, सकाळी नाहीत तरी संध्याकाळी मंदिरात जाऊन श्रद्धेने दान करा. तसेच रुद्राक्षाच्या मालेने महादेवासमोर बसून महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप नक्की करा. ज्याच्या कुंडलीत काळ सर्पदोष आहे आणि ज्यांची कामे अचानक अडकतात त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा उपाय लगेच शेअर करा. नागपंचमीच्या दिवशी चांदीपासून बनवलेल्या नागनागिनीची जोडी बनवा. यांची पूजा करा आणि त्यानंतर पाण्यात सोडून द्या. नागपंचमीच्या दिवशी गारुडी दिसल्यास त्या गारुडीला पैसे देऊन नागाला जंगलात सोडून द्या. हा उपाय केल्यास कालसर्प दोषातून मुक्ती मिळते. नागपंचमीच्या दिवशी अशा एका शिवमंदिरात जेथे शिवजींच्या लिंगावर नाग नाही अशा मंदिरात नागाची प्रतिष्ठापना नक्की करा. नागपंचमीच्या दिवशीही उपवास केला जातो आणि असे केल्याने सर्पदंश टाळता येतो असे सांगितले जाते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्याला दूध, मिठाई आणि फुले अर्पण नक्की करावीत. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू भारी आहेत त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी. लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध अर्पण करू नये. यासाठी तांब्याचे भांडे वापरावे. शिवलिंगाचा अभिषेक. तांब्याच्या लोट्यात कच्चे दूध, गंगाजल आणि काळे तीळ मिसळून शिवाला अर्पण करा. चांदीचे नागनागिन काळसर्पदोष निवारण्यासाठी चांदीच्या नागाची जोडी शिवाला किंवा नागदेवतेला वाहून नंतर वाहत्या पाण्यात प्रवाहित करावी. मंत्रजप. ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा. नागश्रोत पठण. श्री नवनागश्रोताचा 11 वेळा पाठ करावा. पिंपळाची पूजा. पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा. आजच्या नागपंचमी व श्रावण सोमवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज पंचामृताने भगवान शिवाची पूजा करणे खूप शुभ मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने कुटुंबातील सर्व त्रास दूर होतात. यामुळे जीवनात
होणारे अपघातही टाळता येतात. श्रावण पहिल्या सोमवारी भगवान शिवाच्या पिंडीच्या पाण्यात काळे तीळ घालून अभिषेक करावा. हा उपाय राहू, केतू आणि शनीचे दुष्परिणाम देखील कमी करतो. वास्तुशास्त्रानुसार या दिवशी नागपंचमीला नागदेवाच्या मूर्तीला किंवा छायाचित्रेला कच्चे दूध आणि फुले अर्पण करा. असे केल्याने घरात समृद्धी येते, त्याचबरोबर पैशाची कमतरता देखील दूर होईल. जर तुम्हाला वाईट स्वप्ने पडले असेल तर हा उपाय केल्याने वाईट स्वप्ने देखील थांबतात. नागपंचमी आणि श्रावणी पहिल्या सोमवारी पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा. असे केल्याने तुम्हाला मन शांती मिळेल. असे मानले जाते की पूर्वज पिंपळाच्या झाडावर राहतात. मुलांच्या कारकिर्दीतही तुम्हाला यश मिळेल, तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार एकत्र आल्यावर महिलांसाठी आणि सर्वांसाठीच अत्यंत प्रभावी उपाय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिले. तुम्हाला जर हे उपाय आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.